Hello students and welcome back to our YouTube channel Math Foundation by Purva. आपण चॅप्टर नंबर 1 लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल याचे व्हिडिओ बघतोय आणि आतापर्यंत आपण 15 व्हिडिओज अपलोड केलेले आहेत. जर तुम्हाला प्लेलिस्टची लिंक पाहिजे असेल तर तुम्ही ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जर बघितलं तर तिथं प्लेलिस्टची लिंक मिळेल. त्या लिंकवर क्लिक केल्यावर तुम्हाला चॅप्टर 1 चे सगळे व्हिडिओज एकाच ठिकाणी मिळतील. ओके, सो आज आहे आपला लेक्चर नंबर 16 आणि ह्या लेक्चर नंबर 16 मध्ये आपण प्रॉब्लेम सेट 1 चे जे काही क्वेश्चन्स बाकी आहे सॉल्व्ह करायचे ते सॉल्व्ह करणार आहोत. सो आपण स्टार्ट करणार आहोत क्वेश्चन नंबर 7 पासून. क्वेश्चन नंबर 7 काय दिला आहे? सॉल्व्ह द फॉलोइंग वर्ड प्रॉब्लेम्स. सो वर्ड प्रॉब्लेम दिलेले असतील, त्याच्यापासून आपल्याला इक्वेशन क्रिएट करायचे आहे आणि इक्वेशन सॉल्व्ह करून जे क्वेश्चन मध्ये विचारलेलं आहे त्याचे आन्सर्स द्यायचे. ओके, सो एक एक करून आपण प्रॉब्लेम बघू, त्याला समजू आणि मग त्याचं सोल्युशन पण बघू. सो सगळ्यात आधी पहिला प्रॉब्लेम काय दिलेला आहे? अ 2 digit नंबर अँड द नंबर विथ डिजिट इंटरचेंज्ड ऍड अप टू 143. In the given number, the digit in unit place is 3 more than the digit in 10 place. Find the original number. So आता कोणता पण 2 digit नंबर आपण घेऊ आणि त्याला समजू. सो सपोज मी 2 digit नंबर घेतला 23. ठीक आहे, याच्यामध्ये ही जी जागा असते हिला म्हणतात युनिट प्लेस. युनिट प्लेस आणि ह्या जागेला म्हणतात टेन्स प्लेस. ओके, आणि कोणताही नंबर कसा बनतो 10 प्लेस मध्ये आपल्याला. सो फॉर एक्झाम्पल हा नंबर कसा बनलाय ते मी सांगते. हा युनिट प्लेस तसाच प्लस 10 प्लेसचा जो डिजिट आहे 2 त्याला मल्टिप्लाइड बाय 10 करायचं. तो अशा पद्धतीने आपला हा नंबर बनतो. बघा, 2 मल्टिप्लाइड बाय 10 होतं 20 आणि 20 प्लस 3 जर केलं तर काय येणार आहे? 23. सो हे समजवण्याच्या मागे काय उद्देश आहे की आपल्याला क्वेश्चन मध्ये तेच दिलं आहे की एक 2 डिजिट नंबर आहे ज्याच्याकडे एक युनिट प्लेस आहे आणि एक टेन्स प्लेस आहे. आपल्याला तो नंबर फाइंड आउट करायचा आहे. सो हा नंबर आपल्याला फाइंड आउट करायचा आहे जो आपल्याला माहिती नाहीये. सो याच्यामध्ये ज्या गोष्टी माहिती नाहीये त्याला आपण नेहमी कन्सिडर करतो. सो आपण कन्सिडर करू डिजिट इन युनिट प्लेस. सो ह्या 3 च्या जागी मी कन्सिडर करेल x. डिजिट इन टेन्स प्लेस ह्या 2 च्या जागी मी कन्सिडर करणार आहे y. आता हे जे 2 नंबर जर माहिती असेल तर 2 डिजिट नंबर कसा काढतात? 2 डिजिट नंबर काढतात ह्या फॉर्म्युल्याने. याच्यामध्ये 2 म्हणजे y मल्टिप्लाइड बाय 10 प्लस 3 म्हणजे x. सो हा नंबर आला 10y प्लस x. आणि आपण जेव्हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू तेव्हा फायनली आपल्याला हा 2 डिजिट नंबर फाइंड आउट करायचा. ओके, तो या 3 गोष्टी आपल्याला इथं मिळाल्या. सो मी 2 डिजिट नंबर जो आला होता तो लिहिला आहे. आता क्वेश्चन मध्ये जे सेंटेन्स दिलेलं आहे त्याला समजूया. पहिलं सेंटेन्स होतं अ 2 डिजिट नंबर अँड द नंबर विथ डिजिट इंटरचेंज ऍड्स अप 143. तो काय म्हटलं आहे? हा जो तुमचा 2 डिजिट नंबर आहे 10y प्लस x याचे जर तुम्ही डिजिट इंटरचेंज केले तर डिजिट इंटरचेंज केल्यावर काय बनेल? तो 10x प्लस y आणि याला जर ऍड केलं तर ते येतं 143. ठीक आहे, आता बघा हा 10y आणि ह्या y ला इकडे आणलं, हा x तसाच आणि हा आला प्लस 10x इक्वल टू 143. आता 10y प्लस y किती होतं? 11y प्लस x प्लस 10x होतो 11x.
इक्वल टू 143. आता 11 आणि 11 कॉमन दिसतंय दोघीकडे, सो मी काय करणार, इक्वेशनला डिवाइड बाय 11 करणार. ओके, सो याला जर 11 ने डिवाइड केलं तर इथं येणार y प्लस x इक्वल टू 143 ला जर 11 ने डिवाइड केलं तर येतं 13. सो आपलं फायनल इक्वेशन जे आलं आहे ते आहे x प्लस y इक्वल टू 13 आणि हे झालं आपलं इक्वेशन नंबर 1. ओके, आता दुसरं सेंटेन्स काय दिलंय ते बघूया. इन द गिवन नंबर द डिजिट इन युनिट प्लेसवर कोणतं डिजिट आहे, x इज 3 मोर दॅन डिजिट इन 10 प्लेस. सो x जो युनिट प्लेसचा डिजिट आहे तो 3 ने जास्त आहे प्लेसच्या डिजिट पेक्षा, असं क्वेश्चन मध्ये सांगितलंय. आता याच्यावरून जर आपण y ला इकडे आणलं तर आपलं इक्वेशन काय बनणार, x मायनस y इक्वल टू 3. सो आपलं हे झालं इक्वेशन नंबर 2. सो 2 इक्वेशन जे होते ते आपण स्क्रीनवर लिहिले. पहिलं इक्वेशन काय आहे, x प्लस y इक्वल टू 13 आणि दुसरं इक्वेशन आहे x मायनस y इक्वल टू 3. आता ह्या 2 इक्वेशनला आपण ऍडिशन करणार. तो मी इथं लिहिते ऍड 2 इक्वेशन्स. ठीक आहे, ह्या 2 इक्वेशनला ऍड का करतोय आपण, कारण y आणि y च्या समोरचं जो कॉन्स्टंट आहे तो 1 1 आहे, पण इथं पॉझिटिव्ह साईन आहे आणि इथं निगेटिव्ह साईन आहे. जेव्हा साईन अपोजिट असतात तेव्हा आपण काय करतो, ऍडिशन. सो इथं x प्लस x आला 2x प्लस y मायनस y झाला 0 इक्वल टू 13 प्लस 3 होतो 16. सो 2x इक्वल टू काय आला, 16 आणि x ची व्हॅल्यू काढायची असेल तर ती येते 16 डिवाइड बाय 2 विच इज इक्वल टू 8. ओके, आता x तर मिळाला, पण y ची व्हॅल्यू काढण्यासाठी आपल्याला x इक्वल टू 8 कुठल्या तरी एका इक्वेशन मध्ये टाकावं लागेल. सो आपण नेहमी ते इक्वेशन नंबर 1 मध्ये पुट करतो. सो इक्वेशन नंबर 1 लिहिलं, त्याच्यामध्ये x इक्वल टू टाकणार 8 प्लस y इक्वल टू 13. सो y इक्वल टू आला 13 मायनस 8. तो फायनली y ची व्हॅल्यू आली आहे y. आता x ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली 8 आणि y ची व्हॅल्यू मिळाली 5. पण आपल्याला क्वेश्चन मध्ये x आणि y विचारला होता का, नाही. चेक करा, क्वेश्चन मध्ये काय विचारलं आहे, 2 डिजिट नंबर फाइंड आउट करायचा आहे. सो 2 डिजिट नंबर काय होता आपल्याकडे, 10 y प्लस x. आता इथं व्हॅल्यू टाकणार, y ची व्हॅल्यू आहे 5 आणि x ची व्हॅल्यू आहे 8. सो विच इज इक्वल टू 10 5 50 प्लस 8 जर केलं तर 2 डिजिट नंबर आपल्याकडे आलेला आहे 58. ओके, वर्ड प्रॉब्लेम खूप सिंपल असतात, पण जे आपल्याला दिलेलं असतं ते हळूहळू समजून घेणं खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्ही एकदा क्वेश्चन वाचल्यावर पूर्ण सोडवायला गेले तर तुम्हाला जमणारच नाही ते, कारण प्रॉब्लेम एवढा कठीण दिलेला आहे. जेव्हा आपण त्याला छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये सॉल्व्ह करतो तेव्हा तो इझी प्रॉब्लेम वाटतो. ओके, सो अशा पद्धतीने आपण हा फर्स्ट प्रॉब्लेम इथं सॉल्व्ह केलेला आहे. आता आपण बघू क्वेश्चन नंबर 7 चा सेकंड प्रॉब्लेम. सेकंड प्रॉब्लेम मध्ये काय दिलं आहे, कांताबाई बॉट 1.5 kg टी अँड 5 kg शुगर फ्रॉम अ शॉप. तो एक शॉप होता, त्याच्यामध्ये कांताबाई गेली आणि त्यांनी 1.5 किलो 1.5 kg म्हणजे होतं 1.5 किलो काय मागितली, टी चहा पावडर अँड 5 kg शुगर मागितली. शी पेड 50 रुपीज ॲज रिटर्न फेअर फॉर रिक्षा. सो ती घरी रिक्षाने आली आणि रिक्षावाल्याला त्याने किती रुपये दिले, 50.
टोटल एक्सपेन्स वॉज 700. हे सगळं मिळून तिला 700 रुपीज लागले. देन शी रिअलाइज दॅट बाय ऑर्डरिंग ऑनलाईन द गुड्स कॅन बी बॉट विथ फ्री होम डिलिव्हरी ॲट सेम प्राइस. मग तिला असं वाटलं की जर मी ऑनलाईन हे मागवलं असतं तर मला डिलिव्हरी फ्री मिळाली असती, म्हणजे मला रिक्षाचे जेवढे पैसे जात आहेत ते द्यावे लागले नसते. सो नेक्स्ट मंथ शी प्लेस द ऑर्डर ऑनलाईन फॉर 2 kg ऑफ टी, 7 kg शुगर अँड शी पेड ₹880. सो नेक्स्ट मंथ मध्ये काय केलं मग कांताबाईने की ऑनलाईन मागवलं 2 kg ऑफ टी अँड 7 kg शुगर. तिला टोटल 880 रुपीज द्यावे लागले. फाइंड द रेट ऑफ शुगर अँड टी पर kg. फाइंड आउट काय करायचंय की शुगरचा रेट किती आहे 1 किलो मागे आणि टी म्हणजे चहा पावडर किती रुपयाला मिळते हे आपल्याला फाइंड आउट करायचंय. सो अशा टाईपच्या क्वेश्चन मध्ये जे फाइंड आउट करायचं असतो त्याला आपण नेहमी कन्सिडर करतो. सो आपण कन्सिडर करू रेट ऑफ 2 टी पर kg आहे x आणि रेट ऑफ शुगर पर kg आहे y. सो चहा पावडर 1 किलोला x रुपयाला मिळेल आणि शुगर 1 किलोला y रुपयाला मिळेल, हे आपण कन्सिडर केलं. आता क्वेश्चन मध्ये काय काय दिलेलं आहे ते बघूया. कांताबाई बॉट 1.5 kg टी. सो 1.5 kg तिने काय मागवली टी, आणि टी आपण काय सांगतो टीची प्राइस आहे x. 5 kg शुगर. सो 5 kg शुगर किती रुपयाला मिळेल 5 मल्टिप्लाइड बाय y. शी पेड ₹50 ॲज रिटर्न फेअर फॉर रिक्षा, आणि तिला 50 रुपये रिक्षाला द्यावे लागले. टोटल एक्सपेन्स ह्या सगळ्यांचं जर तुम्ही प्राइस बघितली, या सगळ्यांचा खर्च जर ऍड केला तर तो आला 700 रुपीज. ओके, आता याला कसं सॉल्व करतात 1 मल्टिप्लाइड बाय 2 प्लस 1. सो इथं होतं मल्टिप्लिकेशन आणि या दोघांचं करायचं ऍडिशन. सो 2 1 जा 2 आणि प्लस 1 केलं तर येतं 3 आणि हा जो डिनॉमिनेटर आहे तो तसाच येणार. सो इथं आलं 3/2x प्लस 5y इक्वल टू 700 आणि हा 50 इकडं गेला तर तो झाला -50. सो इथं आलं 3/2x प्लस 5y इक्वल टू 650. आता हा डिनॉमिनेटरचा 2 जर आपल्याला काढायचा असेल तर आपण पूर्ण इक्वेशनला काय करणार मल्टिप्लाय बाय 2. ठीक आहे, पूर्ण इक्वेशनला आपण 2 ने मल्टिप्लाय करू. सो इथं काय येणार मग 2 मल्टिप्लाइड बाय 3/2x प्लस 2 मल्टिप्लाइड बाय 5y इक्वल टू 2 मल्टिप्लाइड बाय 650. सो हा 2 आणि हा 2 जर गेला तर इथं आलं 3x प्लस 10y इक्वल टू 1300. याच्यानंतर आपल्याला काहीही चेंज करायची गरज नाहीये आणि हा कळाला आपला इक्वेशन नंबर 1. सो पहिलं इक्वेशन तर आलं. आता नेक्स्ट जे क्वेश्चन मध्ये दिलं होतं ते वाचू. सो नेक्स्ट मंथ शी प्लेस ऑर्डर ऑफ 2 kg ऑफ टी. सो 2 kg ऑफ टी म्हणजे 2x, 7 kg ऑफ शुगर म्हणजे 7y आणि ह्या टोटल मिळून तिला किती पे करावं लागलं 880 आणि हे मिळालं आपलं इक्वेशन नंबर 2. सो आपल्याकडे आता इक्वेशन नंबर 1 आणि इक्वेशन नंबर 2 आहे. हे दोन इक्वेशन आपल्याला सॉल्व्ह करायचे आहे ज्याच्यामधून आपल्याला x आणि y ची व्हॅल्यू मिळेल. आता इक्वेशन कसे सॉल्व्ह करायचे याचे वेगवेगळे मेथड आहे. इथं मी यूज करणार आहे क्रॅमर्स मेथड. सो हे दोन इक्वेशन आपण क्रॅमर्स मेथडने सॉल्व्ह करू. क्रॅमर्स मेथडची फर्स्ट स्टेप असते फाइंड द व्हॅल्यू ऑफ डी, dx आणि dy. सो सगळ्यात आधी आपण डी व्हॅल्यू काढू. डी आहे डिटर्मिनंट आणि ह्या डिटर्मिनंट मध्ये कोणत्या व्हॅल्यू येतात x ची आणि y ची. सो x ची व्हॅल्यू ह्या साईडला लिहितात, y ची व्हॅल्यू ह्या साईडला लिहितात. सो इथं जर आपण व्हॅल्यू काढली डिटर्मिनंट डी ची तर ती काय येणार 3 मल्टिप्लाइड बाय 7
2 मल्टिप्लाइड बाय 10 आणि या दोघांचं सबट्रॅक्शन. 3 7 जा 21, 2 10 जा 20 इक्वल टू आलं 1. आता नेक्स्ट आहे dx डिटर्मिनंट काढायचं. आता इथं आहे x, याचाच अर्थ आपल्याला x ची टर्म घ्यायच्या नाहीये. मग आपण कोणत्या घेणार? y च्या टर्म, आणि y च्या टर्म लिहितात ह्या साईडला. मग इथं काय येणार? इथं येणार हे दोन व्हॅल्यू जे आहे 1300 and 880. सो अगेन डिटर्मिनंट dx ची व्हॅल्यू काय येणार? 1300 मल्टिप्लाइड बाय 7 मायनस 880 मल्टिप्लाइड बाय 10. सो जर मल्टिप्लिकेशन केलं तर इथं आलं 9100 मायनस 8800 इक्वल टू आलं 300. ओके, आणि लास्ट मध्ये आपल्याला dy काढायचं आहे. तो डिटर्मिनंट dy साठी आपण y चे टर्म नाही घेणार. मग कोणते उरले? x चे टर्म आणि त्या दोन व्हॅल्यूज ज्या आहेत 1300 आणि 880. परत ह्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू काढण्यासाठी आपल्याला क्रॉस मल्टिप्लिकेशन करावं लागतं. सो आता 3 मल्टिप्लाइड बाय 880 झालं 2640 मायनस 2600 विच इज इक्वल टू 40. सो आपल्याकडे dx आणि dy आलंय. आपल्याला x ची व्हॅल्यू काढायची आहे आणि y ची व्हॅल्यू काढायची आहे. सो x काढण्यासाठी आपण काय फॉर्म्युला वापरतो? dx डिवाइड बाय d, आणि y चा फॉर्म्युला काय आहे? dy डिवाइड बाय d. सो dx म्हणजे 300 डिवाइड बाय 1 विच इज इक्वल टू 300. आणि y ची व्हॅल्यू काढण्यासाठी dy आहे 40 बाय 1 विच इज इक्वल टू 40. सो आता आपल्याला x आणि y नव्हतं विचारलं, आपल्याला फाइंड आउट करायचं होतं रेट ऑफ टी पर केजी आणि रेट ऑफ शुगर पर केजी. सो रेट ऑफ टी पर केजी होतं x विच इज इक्वल टू आलं 300 रुपीज पर केजी. ठीक आहे, चहा पावडर किती रुपयाला आहे? 300 रुपीज पर केजी. आता रेट ऑफ शुगर पर केजी असतं y, तो हे आलं 40 रुपीज पर केजी. ठीक आहे, सो अशा पद्धतीने आपण हा जो सेकंड प्रॉब्लेम होता हा इथं सॉल्व्ह केलेला आहे. आता आपण सॉल्व्ह करू क्वेश्चन नंबर 7 चा थर्ड प्रॉब्लेम. याच्यामध्ये काय दिलं आहे? टू फाइंड नंबर ऑफ नोट्स दॅट अनुष्का हॅड कंप्लीट द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी. Suppose that Anushka had X notes of ₹100 and Y notes of ₹50 each. सो याच्यात काय दिलेलं आहे? आपल्याला X आणि Y काय कन्सिडर करायचंय हे ऑलरेडी सांगितलंय. सो अनुष्का नावाची एक मुलगी आहे, तिच्याकडे 100 रुपयेच्या नोट्स आहे आणि 50 रुपीजच्या नोट्स आहे तिच्याकडे. ठीक आहे, किती नोट्स आहे 100 रुपीजच्या ते माहिती नाहीये, म्हणून त्यांनी कन्सिडर केलेलं आहे नंबर ऑफ नोट्स ऑफ ₹100 इज X, जे त्यांनी दिलेलं आहे. सेम 50 रुपीजच्या किती नोट्स आहे हे आपल्याला माहिती नाहीये, तर ते कन्सिडर झालंय Y. आणि क्वेश्चन मध्ये काही काही गोष्टी आपल्याला दिल्या आहे, ते आपण जेव्हा सॉल्व्ह करू तेव्हा वाचू. फायनली आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे? नंबर ऑफ नोट्स. कोणते नोट्स? 100 रुपीजच्या किती नोट्स आहेत आणि 50 रुपीजच्या किती नोट्स आहेत हे आपल्याला ह्या क्वेश्चन मध्ये फाइंड आउट करायचं आहे. ओके, सो आता एक एक हा बॉक्स बघू आणि त्याच्यावरून आपण इक्वेशन फाइंड आउट करू. सो सगळ्यात आधी पहिल्या बॉक्स मध्ये काय दिलेलं आहे? पहिल्या बॉक्स मध्ये दिलं होतं अनुष्का गॉट ₹2500 फ्रॉम आनंद ॲज डिनॉमिनेशन्स. सो अनुष्काला किती रुपये मिळालेले आहेत? 2500 रुपीज. एवढे रुपीज अनुष्काला मिळाले. पण अनुष्काकडे 100 रुपीजच्या X नोट्स आहेत आणि 50 रुपीजच्या Y नोट आहे.
जर आपण हे काउंट केलं की 100 रुपीजच्या एक्स नोट प्लस 50 रुपीजच्या वाय नोट्स जर ऍड केला तर अनुष्काकडे 2500 रुपीज मिळाले. आता या सगळ्या इक्वेशनला आपण 50 ने डिवाइड करू शकतो. का? कारण मी चेक केलं तर 100ला पण 50 ने डिवाइड होतं, 50ला तर होतच, आणि 200 500ला पण आपण 50 ने डिवाइड करू शकतो. म्हणून मी इथं काय लिहिते, डिवाइड बाय 50. सो इथं येणार 100x डिवायडेड बाय 50 प्लस 50y डिवाइड बाय 50 इक्वल टू 2500 डिवाइड बाय 50. सो आता हा 0 तर गेला, 5 1 जा 5, 5 2 जा 10. इथं तर हा 50 पूर्ण गेला तर आला 1y इक्वल टू, परत इथं हा 0 कट झाला, 5 5 जा होतो 25 आणि हा 0 इथं आला. सो आपल्याला इथून मिळालेलं आहे इक्वेशन नंबर 1. आता सेकंड बॉक्स मध्ये काय दिलं होतं ते बघूयात. इफ आनंद वुड हॅव गिवन हर अमाउंट बाय इंटरचेंजिंग द नंबर ऑफ नोट्स. जर आनंदने अनुष्काला जी अमाऊंट दिली होती त्याच्यामध्ये एक्स आणि वाय जर इंटरचेंज केले, म्हणजे आपण मागच्या इक्वेशन मध्ये जे बघितलं ना, 100x प्लस 50y, याच्या एक्सच्या ऐवजी वाय लिहिलं आणि वायच्या ऐवजी जर एक्स लिहिलं, म्हणजे नंबर इंटरचेंज केले तर काय येणार, 100y प्लस 50x इक्वल टू, then Anushka would have received 500 less than the previous amount. Previous amount होती 2500 रुपीज, आणि जर एक्सच्या जागी वाय आणि वायच्या जागी एक्स टाकलं तर किती अमाऊंट रिसीव्ह होणार, -500, म्हणजेच 2000 रुपीज. सो इथं येणार 2000 रुपीज. परत आपण पूर्ण इक्वेशनला डिवाइड करू, डिवाइड बाय 50. सो परत इथं येणार 100y डिवाइड बाय 50 प्लस 50x डिवाइड बाय 50 इक्वल टू 2000 डिवाइड बाय 50. ओके. सो हा 0 जर गेला तर होतं 5 2 जा 10 आणि हा आला y प्लस हा 50 तर पूर्ण कट झाला, तर इथं येणार x इक्वल टू 0 कट, 5 1 जा 5, 5 4 जा 20 आणि हा आला 0. सो हे मिळालं आपल्याला इक्वेशन नंबर 2. सो आता आपल्याकडे इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 आहे. हे आपल्याला सॉल्व्ह करायचंय. सो आपण आता हे दोन इक्वेशन सिंपल मेथडने सॉल्व्ह करू. सिंपल एलिमिनेशन मेथडमध्ये आपण काय चेक करतो की कुठल्या तरी एका व्हेरिएबलच्या समोरचा जो नंबर आहे तो सेम पाहिजे. नसेल तर आपण एका इक्वेशनला मल्टिप्लाय करू. इथं बघितलं तर एक्सच्या समोर 2 आहे, एक्सच्या समोर 1 आहे. इथं सुद्धा वायच्या समोर 1 आहे आणि वायच्या समोर 2 आहे. म्हणजे कोणतंच व्हेरिएबलच्या समोर सेम नंबर नाहीये. सो आता जर मला इथं 2 आणायचं असेल तर मला पूर्ण इक्वेशनला 2 ने मल्टिप्लाय करावं लागेल. सो मी लिहिते मल्टिप्लाय इक्वेशन 2 बाय 2. इक्वेशन 2 काय आहे, एक्स प्लस 2y इक्वल टू 40. याला 2 ने मल्टिप्लाय करा, याला 2 ने मल्टिप्लाय करा आणि 40ला 2 ने मल्टिप्लाय करा. सो इथं इक्वेशन येणार 2x प्लस 4y इक्वल टू 80 आणि हे बनलं आपलं न्यू इक्वेशन नंबर 2. आता इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 ला बघितलं तर हा 2x आणि हा 2x सेम आहे, पण दोघांचे साइन सुद्धा सेम आहे. आणि जेव्हा दोघांचे साइन सेम असतात तेव्हा आपण काय करतो, सबट्रॅक्शन. सो मी लिहिणार सबट्रॅक्ट इक्वेशन 1 अँड न्यू इक्वेशन 2. दोघं इक्वेशन लिहिले, दोघांना आपल्याला करायचं आहे सबट्रॅक्ट. आणि सबट्रॅक्ट करणं म्हणजे
ह्या सगळ्यांच्या साईन चेंज करणं. सो आता 2x मायनस 2x होणार 0, प्लस y मायनस 4y होणार मायनस 3y, इक्वल टू 50 मायनस 80 होणार मायनस 30. सो मायनस 3y इक्वल टू मायनस 30 आलं. आणि y ची व्हॅल्यू काढण्यासाठी ह्या मायनस 3 ला आपल्याला डिव्हिजन मध्ये पाठवावं लागेल. सो निगेटिव्ह आणि निगेटिव्ह कट झालं आणि 3 10 जा 30 होतं. सो y इक्वल टू 10 आपल्याला इथून मिळालं. आता x ची व्हॅल्यू काढायची आहे. तर सिम्पल पुट y इक्वल टू 10 इन इक्वेशन नंबर 1. हे न्यू इक्वेशन 2 नाहीये हा, फक्त इक्वेशन नंबर 1 मध्ये आपल्याला y इक्वल टू 10 पुट करायचंय. सो इथं येणार 2x प्लस 10 इक्वल टू 50. तर 2x इक्वल टू आलं 50 मायनस 10 विच इज इक्वल टू होतो 40. परत x ची व्हॅल्यू जर काढायची असेल तर आलं 40 डिवाइड बाय 2. सो 40 डिवाइड बाय 2 जर केलं तर काय येतं आन्सर 20. सो आपल्याला मिळालं x इक्वल टू 20 आणि y इक्वल टू 10. पण x आणि y आपल्याला काढायचं नाहीये. फाइंड आउट काय करायचंय आपल्याला, क्वेश्चन मध्ये फाइंड आउट करायचं होतं नंबर ऑफ नोट्स ऑफ ₹100 आणि नंबर ऑफ नोट्स ऑफ ₹50. सो 100 रुपीजच्या किती नोटा आहे, x विच इज इक्वल टू 20. आणि 50 रुपीजच्या किती नोटा होत्या तिच्याकडे, y म्हणजे 10. सो अशा पद्धतीने आपण हा प्रॉब्लेम इथं सॉल्व्ह केलेला आहे. आता क्वेश्चन नंबर 7 चे 3 प्रॉब्लेम अजून बाकी आहे. सो प्रॉब्लेम नंबर 4, प्रॉब्लेम नंबर 5 आणि प्रॉब्लेम नंबर 6. तर मी रिक्वेस्ट करते सगळ्यांना की हे प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व्ह करून बघा, ॲटलिस्ट ट्राय करा. नाही जमले तर हे आपण 3 प्रॉब्लेमचं सोल्युशन नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू. व्हिडिओ जर आवडला असेल तर याला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्ससोबत सुद्धा हे व्हिडिओ शेअर करा. थँक्यू सो मच. आणि आता आपण भेटूयात नेक्स्ट लेक्चरमध्ये.